नमस्कार, मी चिन्मय गिरकर घेऊन आलो आहोत वाइब्स मीडिया प्रेझेंट्स एक इन्स्पायरिंग आणि धमाल एनर्जेटिक टॉक शो ज्याचं नाव आहे फाउंडर्स. तर आजच्या भागात भेटूया ABS कोचिंग इन्स्टिट्यूटचे मिस्टर अमोल पाटील सर यांना. अमोल पाटील सर आमचे मित्र इथे उपस्थित आहेत आणि आता ऍक्टर कोण आहे नेमका हा प्रश्न पडलाय. इतके तुम्ही चकाचक आणि एकदम वेल शेप इथे आलेला आहात. तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. कसं वाटतंय आज तुम्हाला, काय फिलिंग्स आहेत? खरं सांगायचं तर फार दिवसानंतर एक मित्र भेटला आहे, ती सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे. वाईब्स मीडियाकडनं ॲज वेल ॲज चिन्मय दादा स्वतः आलात, त्याबद्दल मनापासून आभार. बरोबर. मी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. बरोबर. मी नाशिकचा तो काळ बघितला जिकडे नाशिकमध्ये कोचिंग क्लासेस असायचे, पण आपला कोचिंग इन्स्टिट्यूट त्याचा दर्जा हा मुंबई पुण्याला पण थक्क करणारा असा आहे की आपल्या सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण एका मोठ्या थिएटरमध्ये आलो आहे की काय. एक साऊंड प्रूफ पूर्ण तो हॉल, स्लायडिंगची सोय असणाऱ्या आपल्या चेअर्स, जबरदस्त स्क्रीन, जबरदस्त वातावरण निर्मिती आणि इतकं छान की तिथे गेल्यानंतर अरे या ऑस्पिशियस ठिकाणचं आपण सभासद होतो आहोत आणि आपण एक खूप छान ऑस्पिशियस काम करतो आहोत जे ABS नावामध्येच आहे, अभ्यास, बुद्धी आणि संस्कार. तर या सगळ्या विजनने या ABSची सुरुवात, ही प्रेरणा कशी तुम्हाला मिळाली, सुरुवात झाल्यानंतर अडथळे काय आले आणि हे ठासून एस्टॅब्लिश करताना काय काय तुम्हाला अडचणी सहन कराव्या लागल्या अमोल दादा? चिन्मय, आपण जर बेसिकली बघितलं ना की नाशिकमध्ये नॉलेज आपण जर बघितलं किंवा जी कॅपॅसिटी मुलांची बघितली ती कुठून भरलेली आहे. पण बरेचसे आपले मुलं असायचे आहेत की लाईक मी 10 वर्षांपासून एक्सपिरियन्स घ्यायचो की अनेक मुलं मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, इव्हन कोट्यामध्ये मुलं शिकण्यासाठी जातात. बरोबर. मग हे नक्की का जातात? रिझन सिम्पल होता की त्यांना कुठेतरी त्या गोष्टींची कमतरता होती. बरोबर. मग काही माझं बेसिकली काही वर्किंग एक्सपिरियन्स हा कोट्यामधला असल्या कारणाने मी तो अनुभवलेला की तीच व्यवस्थापन किंवा त्याच सगळ्या गोष्टी मी माझ्या मातीतल्या, माझ्या नाशिकच्या मुलांसाठी का नाही देऊ शकत. करेक्ट. ही मनामध्ये एक संकल्पना होती आणि म्हणून आपले सगळ्यात फॅमिलियर आपण जर बघितलं की आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आपण CV रमन सर असू द्या किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणूयात किंवा आपल्या आवडते स्वामी विवेकानंद म्हणा, हे नेहमी सांगतात की विद्यार्थी हा कसा शिकावा. तर विद्यार्थी शिकत असताना त्या शिक्षणाला जोडी त्या संस्कारांची जोड असावी. करेक्ट. आणि याच विचारमूल्यांवर आमची ABS म्हणून आम्ही म्हणतो बुद्धिमत्तेला जोडी संस्कारही हवेत पाहिजेच ना. म्हणून मग त्या गोष्टींची सुरुवात केलेली. बरोबर. आय थिंक 2013 सुरुवात झाली. बरोबर. मग जागा घेण्यापासून इतकं छान इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यापासूनचा सगळा स्ट्रगल होता. हो. मग आपली फिनान्शियल बॅकग्राऊंड तशी होती का? पण काही अर्थ निर्मिती तिथे कशी केली? मग इतके सगळे क्लासेस आहेत, मग आपलं चालेल का नाही याबद्दल कुठली शंका निर्माण झाली का? काय होती तेव्हाची मनस्थिती, काय स्ट्रगल तेव्हा अनुभवला? त्यावेळेसचा खरा उद्देश इतकाच होता की जे करायचं ते मनापासून करायचं. आणि आपल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण नेहमी सांगतात की काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे. आपला हेतू जर शुद्ध असेल ना तर मला वाटतं की आयुष्यात कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. प्रत्येक गोष्टीला सक्सेस हा भेटतोच. आपला हेतू आपण ठेवावा. बरं. असं त्या उद्देशाने सुरुवात केलेली. आणि अडचणी येतात, अडचणी प्रत्येक क्षेत्रामध्ये येतात. बरोबर. पण त्या अडचणींना सोल्युशनही ऑटोमॅटिकली भेटतं कारण की आपली इच्छाशक्ती कामामध्ये असावी. बरोबर. आजही आम्हाला एका गोष्टीचा सार्थक अभिमान वाटतो की नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे मुलं पासआउट होतात त्या मुलांमधले जो आपण असा वर्ग पकडूयात की जो बेसिक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात लाईक IITs झाला किंवा नीटसारख्या एक्झाम्स झाल्या, तर त्या एक्झाममध्ये ॲटलिस्ट 5 to 10% मुलांचा वाटा हा ABS कोचिंग सेंटरचा गेल्या 6 वर्षांपासून कन्सिस्टन्सीने आहे. हो. बरोबर. पण मग आपल्याकडे आपल्या इन्स्टिट्यूशनची शिकवण्याची पद्धत वेगळी कशी बाकीच्यापेक्षा? काय वेगळेपण आहे आपल्याकडे? एक ट्रायंगल सिस्टमवर आपण काम करतो. बरं. ट्रायंगलमधली पहिली गोष्ट असते म्हणजे कॉन्सेप्ट क्लॅरिटी. बरोबर. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे नेहमी कन्सिस्टन्सी. बरोबर. आणि तिसरी गोष्ट असते ती म्हणजे इंडिव्हिज्युअल अटेन्शन. बरं. जर विद्यार्थ्यांना इंडिव्हिज्युअल अटेन्शन आपण देऊ शकलोत ना, बरोबर. कारण की प्रत्येक विद्यार्थी सारखा नाही आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा IQ वेगळा. एखादा विद्यार्थी न्यूमेरिकल्समध्ये स्मार्ट असतो. करेक्ट. तर एखादा विद्यार्थी लर्निंग मेथडॉलॉजीमध्ये स्मार्ट. बरोबर. मग प्रत्येक विद्यार्थ्यानुसार त्याचा एक शेड्यूल बनवला जातो आणि त्या हिशोबाने त्याला ट्रीट केला जातो. बरोबर. रिझल्ट हा नक्कीच होतो. बरोबर.
म्हणजे मग सुरुवातीला असं वाटलं नाही का की अरे आपण खूप मोठी रिस्क घेतो आहोत, हे जर अशा पद्धतीने वर्क नाही झालं तर, असं वाटलं नाही का? नाही, मला असं वाटतं की उलट ह्या फील्डमध्ये मीच नाही, येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा अनेक हुशार मुलांची गरज आहे. हं, सगळ्या हुशार मुलांनी किंवा ज्यांच्याकडे वेल नोन एक्सपिरियन्स आहे, यांनी या फील्डमध्ये येणं गरजेचं आहे. बरोबर. आपल्या नवीन पिढीला आपण काय देऊ शकतो? बरोबर. नवीन पिढीला आपण खऱ्या अर्थाने कसं पुढे नेऊ शकतो? याच्यासाठी जी सुरुवात आहे, ती म्हणजे शिक्षण आहे. बरोबर. एज्युकेशन इज द वेपन फॉर एव्हरीवन. बरोबर. आणि जर आपण खऱ्या अर्थाने एज्युकेशन सिस्टममध्ये मुलांची ग्रोथ केली, त्यांच्यामधला कॉन्फिडन्स बिल्ड केला, तर नक्कीच मला असं वाटतं की आपल्या भारताचंही फ्युचर हे फार ब्राईट आहे. सो त्यामुळे हेतू चांगला असल्यामुळे, मनापासून खरा प्रयत्न केलेला असल्यामुळे फेल्युअरची भीती वाटतच बिलकुल नव्हती. नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. आपल्या 4 ठिकाणी ब्रांचेस आहेत नाशिकमध्ये. हो, 13 ते 25 या कालखंडामध्ये आपण 4 चार मेजर ठिकाणी नाशिकमध्ये आपण बरोबर. ब्रांचेस ओपन केलेले आहेत. हो. कसा रिस्पॉन्स मिळाला? 5व्या 6व्या ब्रांचचा पण काही विचार आहे का? नाशिक शहर सोडून संगमनेर असेल, सिन्नर असेल, कळवण असेल, मालेगाव, धुळे इथपर्यंत पसरण्याचा काही विचार आहे का? काय प्लॅनिंग्स आहेत? सध्याच्या पेरीफेरीमध्ये नाशिक ऑलमोस्ट कानाकोपऱ्यांपर्यंत ABSची व्याप्ती झालेली आहे. बरोबर. लवकरच आउट ऑफ नाशिकमध्येही पुढच्या वर्षामध्ये ABSचं पदार्पण होत आहे. बरोबर. काही गोष्टींसाठी सस्पेन्स आहे, वेट अँड वॉच आहेत. क्या बात. लवकरच पब्लिकला कळेलच. बरं, IIT, JEE किंवा नीटची exam. एक्झाम असेल, याच्यामध्ये ABSचं वेगळेपण काय आहे शिकवण्याच्या बाबतीमध्ये? काय वेगळेपण आहे आपल्याकडे? मी जसं सांगितलं ना चिन्मय, की कुठल्याही गोष्टीमध्ये विद्यार्थी हा प्रत्येक वेगवेगळा असतो. टोटल रिझल्ट काढण्यासाठी तुम्हाला विद्यार्थ्याला एकसारखी ट्रीटमेंट नाही देता येत. बरं. विद्यार्थ्यांचा बेस कसा आहे? फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्यामध्ये जर कौशल्य आहे न्यूमेरिकल्स सॉल्विंगचं, तर त्या विद्यार्थ्याला न्यूमेरिकल्स ओरिएंटेडमध्ये टीचिंग केली जाते. बरोबर. एखाद्या विद्यार्थ्याला लर्निंग मेथोडॉलॉजी असेल, बरोबर. तर त्याला लर्निंग मेथोडॉलॉजीने सोप्या पद्धतीने सांगितलं जातं. बरोबर. आणि मग याच्या सगळ्यांचा सारांश बेसिकली येतो तो म्हणजे पर्सनल अटेन्शनचा. बरोबर. जर तुम्ही पर्सनल अटेन्शन देऊ शकत असाल, तरच मला वाटतं या गोष्टी साध्य होतात. पण मग सेल्फ डिसिप्लिन किंवा नुसतंच डिसिप्लिन किंवा त्यांना प्रॉपर गायडन्स, त्याचं आयडेंटिफिकेशन, या अनुषंगाने मुलांची मानसिकता ही अभ्यासनाची ABSची एक स्वतंत्र अशी कुठली पद्धत आहे का? आणि ती कशी इफेक्टिव्ह असेल तर? आपल्याकडे ना एक डिसिप्लिन हा शब्द म्हटला की मुलांना तो कंटाळा वाटतो. बरोबर. पण मी नेहमी सांगतो की डिसिप्लिन हा काही तुमच्याकडे टॉर्चर असावा असं नाही आहे. बरोबर. तर डिसिप्लिन इज युअर पॉवर. बरोबर. बिकॉज जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींमधलं सातत्य ठेवतो, तर ऑब्व्हियसली त्याचाच वटवृक्ष मोठा तयार होतो. 100%. हो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या करिअर पॉईंटमध्ये डिसिप्लिन हा ठेवला पाहिजे. बरोबर. मग ते अभ्यासाचं सातत्य असावं किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जी सातत्य ठेवलं जातं त्याचंच रूपांतर नंतर तुमच्या रिझल्ट्समध्ये येतं. बरोबर. आता या जनरेशनच्या अनुषंगाने जी जेन झी जनरेशन आहे, जी तुम्ही बरोबर. आता हाताळता आहात, उगाचच त्यांच्यावरती बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत किंवा त्यांचा टॉलरन्स लेवल कमी आहे किंवा त्यांचा कॉन्सन्ट्रेशनचा जो स्पॅन आहे तो खूप कमी आहे, या सगळ्या गोष्टी म्हटल्या जात आहेत. बरोबर. तर जर खरोखर असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्या मानसिकतेचा आपण वेगळा काही अभ्यास केला आहे का? आणि तेही आपण आपल्या ABSमध्ये त्याच्यावरती काही काम करतो आहोत का? नक्कीच. चिन्मय, मला सांगायला नक्कीच आवडेल की गेल्या 5 वर्षांपासून आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही स्पेशली काउन्सिलर सिस्टम अपॉइंट केलेली आहे. बरोबर. अँड दॅट सायकोलॉजिकल काउन्सिलर हेल्प्स टू द स्टुडंट फॉर लाईक की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलं जे डिमोटिवेट होतात बरोबर. किंवा हल्ली आपण जे प्रमाण ऐकतो की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलगा पॅनिक होतात, मग त्याच्यामध्ये सुसायडल केसेस असो किंवा अदर काही गोष्टी असो, या नको व्हायलात म्हणून मुलांसाठी एक स्पेशल काउन्सिलर असतात, जिथे मुलगा आपल्या काउन्सिलरसोबत छोट्या छोट्या गोष्टी डिस्कस करू शकतात. काय बात. आणि ती एक लॉक अँड की सारखी सिस्टम असते. बरोबर. इवन देअर पेरेंट्स डोंट नो एक्झॅक्टली की स्टुडंट्स आपल्याबद्दल काय सांगतोय. बरोबर. हे फक्त काउन्सिलर आणि स्टुडंट या दोघांमध्येच तो विषय असतो. बरं. याच्याने बऱ्यापैकी मदत अशी होते की मुलगा मोकळ्या मनाने आपल्या मनातल्या ज्या काही भावना असतील त्या सगळ्या त्या काउन्सिलरसमोर व्यक्त करतो. बरोबर. आणि त्याचं पर्सनली प्रत्येक वेळेस मॉनिटरिंग हे आपल्याकडून केलं जातं. बरोबर. बरोबर. म्हणजे फक्त रिझल्ट्स मिळवणे हा ABSचा उद्देश नाही आहे, तर मुलांचा सर्वांगीण विकास होणे हा सुद्धा उद्देश आहे. बरोबर. मग काय वाटतं, अगदी तुम्ही मोकळेपणाने मला बघा ना, सांगा. मला असं वाटतं स्वामी विवेकानंदांचं एक बुक आहे, त्या बुकमध्ये नेहमी ते सांगतात की नदी जशी वाहते त्या नदीमध्ये आपण फक्त ॲड होतो किंवा नदीमध्ये काही गोष्टी ॲड होतात त्या प्रवाहानुसार वाहतात.
त्याचप्रमाणे मला वाटतं रिझल्ट हा तुमचा अंतिम सत्य नसावा. रिझल्ट्स एखाद्या गोष्टीचं लागणं हे डेस्टिनेशन नसून हे आपल्या आयुष्याचा एक प्रवास आहे आणि त्या प्रवासामधलं ही एक पायरी आहे. त्याच्या व्यतिरिक्तही आपलं आयुष्य फार सुंदर आहे. मुलांनी आपल्या भविष्यासाठी संस्कारांची जोड घेऊन नक्कीच भविष्यात वेगवेगळं एज्युकेशन घ्यावं असं मला वाटतं. आणि ABSमध्ये म्हणूनच आम्ही नेहमी सांगतो की अध्ययन तर पाहिजेच, त्याला जोडी बुद्धिमत्ता आणि शेवटचा पर्याय तो म्हणजे संस्कार. बरोबर. पण स्ट्रेस लेवल इतकी वाढलेली असताना आणि ABS ज्या प्लॅटफॉर्मवरती विचार करत आहे सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने छंद जोपासणं, क्रीडापटू तयार करणं किंवा चांगले चांगले फिलॉसॉफर्स बनवणं, या सगळ्या अनुषंगाने पण ABS काय नवीन आणणार आहे का, की जेणेकरून आम्हाला ABSचे खेळाडू बघायला मिळतील, ABSचे आम्हाला तत्त्वज्ञ किंवा चिंतन करणारे लोक बघायला मिळतील किंवा ABSच्या अनुषंगाने शेअर्समधले एक्सपर्ट्स आपल्याला तयार झालेले मिळतील, असं काही डोक्यात तुमच्या आहे का? कारण ज्याप्रमाणे तुम्ही विवेकानंदांचा रेफरन्स देऊन ज्या विजनने काम करतात, तर मला असं वाटतं की या अनुषंगाने पण डोक्यात काहीतरी तुमचं चालू असलं पाहिजे. आता सध्या मूळ मुद्दा मुलांचा फाउंडेशन्सवर आम्ही काम करतो आहे. मला असं वाटतं विचारांचं तत्त्वज्ञान जर आपल्याकडे परिपक्व असेल तर आयुष्यातल्या अनेक फेजेस आपण ओपन करतो बरोबर. आणि मग पुढच्या आयुष्यासाठी त्यांना ते मार्ग सुकर होतो. बरोबर. म्हणून मुलांनी फाउंडेशन्सवर काम करावं. म्हणून ABS जो ग्रुप आहे हा फाउंडेशन्सवर बेसिकली जास्त काम करतो आहे. सो तूर्त असा कुठला विचार नाही नाही आहे, आहे. फक्त मुलांना आतला आवाजच कळून ते स्वतःच बस निवडतात, बस बस तर तो आतल्या आवाजापर्यंत पोहोचण्याचं काम बस चाललेलं आहे. बस मग या 13 पासून ते 25 पर्यंतच्या प्रवासाकडे बघताना आता कसं वाटतंय? मागे वळून कधी बघितलं नाही, बरं. त्याच्यामुळे कधी हा प्रकार झाला नाही की बा मागे काय झालं आहे काय नाही. नेहमी नवीन एक चॅलेंज येणार आणि तो चॅलेंज आपल्याला फेस करायचा आहे. बरोबर. आणि आपली जो हेतू आहे ते हेतूला घेऊन आपल्या विशकडे आपण ड्रीमकडे पुढे जायचं आहे. बरोबर. एवढाच फक्त संकल्प ठेवला आहे. ज्या पद्धतीने विचार करून फाउंडेशन इतकं भक्कम तुम्ही केलेलं आहे, मला तुमचं फाउंडेशन फार भक्कम आहे. मला प्रवास माहिती आहे तुमचा, पण तरीसुद्धा तुमचा पर्सनल टाईम, तुमचा दिनक्रम कसा असतो हे आम्हाला जाणून घ्यायचं. दिवसभरामध्ये टीचिंग हा जॉब आमचा फार आवडीचा जॉब असतो बरोबर. आणि दिवसभरामध्ये मुलांमध्ये आम्ही भेटलो नाही असं आमचं कधीच होत नाही. बरं. मग प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचावं हा दिवसभरातला सगळ्यात पहिला उद्देश असतो. बरं. मग तो कशा पद्धतीने भेटला जाईल, तर मग सोपं आहे की लेक्चर्स जो असतो त्या लेक्चर्समध्ये आमचा एक टोटल 45 मिनिट्सचा पहिला सेशन झाला की 15 मिनिट्सच्या सेशनमध्ये आम्ही DSP घेतो, दॅट इज अ डाऊट सॉल्विंग प्रोग्राम. मग त्या डाऊट सॉल्विंगच्या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाणं, त्याच्या काही क्युरीज असल्या त्या कवर करणं, या निमित्ताने मुलांशी आम्ही बोलतो. आणि लेक्चर संपल्यानंतर मग आमच्या अदर ॲक्टिव्हिटीज असतात, लाईक स्पोर्ट्स इव्हेंट असतात, मुलांच्या दर पिकनिक्स असतात किंवा अजूनही अनेक अशा गोष्टी असतात की ज्या इन्स्टिट्यूटमध्ये होतात. आता लास्ट मंथमध्ये आपण ऐकलं असेल की नाशिकमध्ये आम्ही एक इव्हेंट घेतलेला आणि विषय फार समर्पक होता की कधीही न समजलेले आईबाप. वा. हो. आणि त्या इव्हेंटमध्ये सगळ्या आमच्या मुलांना, चारही ब्रँचेसच्या मुलांना अक्षरशः 2 पार्टमध्ये इव्हेंट घ्यावा लागला कारण एवढी कॅपॅसिटी नव्हती. बरोबर. आणि त्या विषयामध्ये की मुलांच्या लिटरली डोळ्यामध्ये पाणी होतं वा. की आपले आईबाप आपल्यासाठी काय काय करतात, काय करतात. कशा कशा प्रसंगातून आपल्या आईबापांनी आपल्याला शिकवलेलं आहे, या गोष्टींची मुलांना एक जाणीव व्हावी हा एक छोटासा उद्देश आमचा असतो. म्हणजे ABSच्या क्लासरूमच्या ज्या वैशिष्ट्यांबद्दल मी सांगितलं त्याच्यावर अजून एक गोष्ट आहे की ABSचा एक पर्सनल टॅब पण आहे, हो की ज्याच्या अनुषंगाने ते विद्यार्थ्यांवरती प्रॉपर टॅब ठेवतात. बरोबर. आणि त्यांनी काय चांगलं बघितलं पाहिजे, त्यांनी कसं फोकस असलं पाहिजे, कुठल्या गोष्टी त्यांच्या मनाला घातक आहे, सबकॉन्शियस मनाला आवश्यक नाही आहेत, या अनुषंगाने तुम्ही तो टॅब त्यांच्यासाठी बनवलेला आहे. इट्स अ कस्टमाइज टॅब की ज्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास तर करायचाच आहे पण तुमचा एक पर्सनल टच त्यांच्याशी तिथे असणार आहे. तर त्या टॅबच्या वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल आणि हे कसं सुचलं ते पण मला सांगा. चिन्मय, आत्ताच आपण बोललो की ही जेन झी आहे आणि मोबाईलकडे जो ॲडिक्शन्स आहे हा आपल्या घरांमधलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात मी बघतो सगळ्याच पेरेंट्सच्या मनातला हा प्रश्न आहे की मोबाईलकडे मुलांचं अट्रॅक्शन्स आहे. मग याच्यातून मुलांना कसं बाहेर काढायचं, तर याच्यासाठी आम्ही एक इंडियाज फर्स्ट कस्टमाइज टॅब डिव्हाइस रन केला आहे ज्याच्यामध्ये फक्त ABSचा ॲप चालतो. आणि सुरुवातीला मॉर्निंगला 8 o'clockला डेलीमध्ये एक DPP होते, डेली पेपर प्रॅक्टिस. बरं. स्टुडंट त्याच्या घरामध्ये कुठेही असोत तो टॅब त्याच्याकडे असला पाहिजे आणि घरी बसून जी ऑनलाईन एक्झाम आहे ती ऑनलाईन एक्झाम त्याच्यामध्ये कंडक्ट केली जाते. बरोबर. आणि चिन्मय 8 ते 8:50 म्हणजे लाईक 50 मिनिट्समध्ये एक्झाम होते. आफ्टर 10 मिनिट्स तिचा रिझल्ट ओपन होतो. बरं. स्टुडंट्सला रोजचं एक मोटिवेशन भेटतो. क्या बात.
आणि शिवाय त्याच्यामधून दर हप्त्याला एका वीकमध्ये ज्या ज्या मुलांचा परफॉर्मन्स बेस्ट आहे त्या मुलांना एक ॲप्रिसिएशन अवॉर्ड दिला जातो. वा त्या उद्देशाने मुलं इंटरेस्टने काम करतात वा. असं. आणि मला असं वाटतं की काळाची ती गरज आहे. बिकॉज मुलं डिजिटलाइज तर होणार, बरोबर आहे. मग ते डिजिटलाइज्ड हेल्दी डिजिटलाइज व्हावे की निगेटिव्ह वेने डिजिटलाइज व्हायचे हे आपण ठरवायचं आहे. करेक्ट. म्हणून ABSचा जो कस्टमाइज टॅब आहे तो मला असं वाटतं इट्स अ प्युअरली हेल्दी कस्टमाइज्ड टॅबलेट. वा. सो नाशिककरांना हे सांगताना मला खूप छान वाटतं आहे की ABS ही फक्त एक कोचिंग इन्स्टिट्यूट नाही आहे, तर तिथे विवेकानंद घडवले जातात. तुमचा विवेक, तुमच्यामधला गुरु हा कसा असू शकतो, तुमच्यातला गुरु म्हणजे तुमचा विवेक हा कसा असू शकतो, इतकं छान आतला आवाज ऐकण्याचं जे काही प्रशिक्षण आहे ते शिक्षणाबरोबरच देण्याची अद्भुत किमया अमोल पाटील यांनी साध्य केलेली आहे. आणि म्हणून ABS हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झालेलं आहे, त्यांच्या जगण्याचा आधार झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थी एक युवक घडवण्याचं खूप मोठं काम तुमच्याकडून अमोलजी होतं आहे. तुमच्या सगळ्या प्रवासाला माझ्या मनापासून शुभेच्छा. असंच काम करत राहा. आणि ABSच्या ब्रांचेस आपल्याला पुढच्या 10 वर्षामध्ये पूर्ण जगभरामध्ये निर्माण करायचे आणि ते होईल सुद्धा. नक्कीच. थँक्यू सो मच सर.